आधी व्हायची 2-3 तासाची ट्रॅकिंग, आता ते फक्त 15 मिनिटात होतंय. तर म्हणजे हा आपला मेन गेट आहे, इथून आपला आतमध्ये जायचं आहे. आणि तुम्ही या साईडला बघू शकता, इथे हा चौक एरिया आहे, इथे तुम्हाला खूप साऱ्या रिक्षा भेटतील. तर आता मी त्या टर्नने आत चाललोय आणि पूर्ण नेवाई नाक्यावरून पूर्ण सरळ रोड आहे, तुम्ही बघू शकता. आणि समोरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे, तो चारी साईडला माउंटेन व्ह्यू आहे. हॅलो मंडळी, सो कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज मी आलोय श्री हाजी मलंग इथे आणि आम्ही इथे मस्तपैकी दर्शन घेणार आहे, मस्तपैकी फिरणार आहे. सध्या इथल्या रील खूप ट्रेंडिंग चालल्या आहेत, ती ट्रेंड शूट सुद्धा घेणार आहे आणि इथले प्रॉपर आम्ही तुम्हाला डिटेल्स देणार आहे, कसं यायचंय काय आणि प्रत्येक गोष्ट. सो आता आम्ही आलो इथे पार्किंग एरियामध्ये. तर इथे 2 तासाचे घेतलेत 20 रुपये आणि आम्ही तर आलोय अंबरनाथवरून स्कूटीने, बिकॉज ते इझी पडतं. बट तुम्हाला जर स्कूटीने यायचं नसेल, तुमच्याकडे गाडी नसेल, तर तुम्ही कल्याणवरून सुद्धा येऊ शकता आणि कल्याणवरून बस सुद्धा आहेत. आणि मेन तुम्ही रिक्षाने याल तर रिक्षावाले खरंच खूप जास्त घेतील. सो बस आणि पर्सनल गाडी याशिवाय नो ऑप्शन. सो आता आपण वरती जाऊया आणि वरची प्राइस बघूया, तिकीट कसं आहे काय येते. सो यासाठी ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. तर हा आहे इथे एवढा मोठा पार्किंग एरिया. सो तुम्ही इथला पार्किंग एरिया बघू शकता आणि हा आहे आपला एंट्री गेट. समोरून जायचंय आपल्याला आणि तुम्ही बाहेरून बघू शकता की किती सुंदर दिसतंय आणि किती मस्त डेव्हलप केलंय ते. तर मंडळी इथे आहे आपली प्रवेश एंट्री आणि इथे आपण आतमध्ये जाऊन तिकीट घ्यायची आहे. सो चला आपण आतमध्ये जाऊया आणि प्राइस काढूया. आपल्या इथे तिकीट काढायची आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण प्राइस डिटेल्स लिहिली आहे. त्याच्यामध्ये रिटर्न तिकीटची प्राइस आहे 150 रुपये आणि सिंगलची आहे 75 रुपये. सो तुम्ही बघू शकता इथे पूर्ण डिटेलमध्ये लिहून सांगितलंय. तर इथे तिकीटची वेगवेगळी प्राइस आहे. सो वृद्धांसाठी वेगळं, लहान मुलांसाठी वेगळं आणि आपल्यासाठी वेगळं. आणि इथून रिटर्न तिकीटची प्राइस आहे 150 रुपये, सिंगलची आहे 75 रुपीज आणि 3 वर्षाच्या खाली मुलांना आहे फ्री मध्ये. सो इथे खूप सारे रूल्स इथे लिहिलेले आहेत, जे जस्ट मी आता वाचून आले. सो आता आपण जाऊया तिकीट काढायला. सो आता आम्ही बसलोय ट्रेनमध्ये आणि तुम्ही बघू शकता आमची साईडला सीट्स सगळी खाली आहे. अजून ट्रेन सुरू नाही झाली आहे. सो सुरू झाल्यावर बघूया. सो आता आमचा रोपवे चालू झालाय आणि तुम्ही बघू शकता आम्ही वर चाललोय आणि आमचा डब्बा पूर्ण खाली आहे.
तर मंडळी आता मी रोपवेने उतरलोय आणि आता आधी व्हायची 2-3 तासाची ट्रॅकिंग आता ते फक्त 15 मिनिटात होतंय. बिकॉज आम्ही 10 मिनिटच इथे उतरलो आणि इतक्या लवकर वर आलो की कळालंच नाही. असं वाटलं की थोडा टाइम लागेल, बट नाही, खूप क्विक लवकर वर आलो. आणि इथला एक्सपिरियन्स खरंच खूप बेस्ट आहे. आणि तुम्हाला सांगितलंच आहे मी, तिकीटचं तर दोन्ही टायमाची आहे 150 रुपये आणि पर पर्सन 1 टायमाची तुम्ही काढाल तर 75 रुपीज आहे. सो आता मी ते पोहोचलोय. आता जाऊया आपण दर्ग्यामध्ये, तिथून पुढे पण आपल्याला पुढे जायचंय. ओके, सो चला आपण पुढे जाऊया आणि बघूया अजून काय काय. आणि माझा तर हा फर्स्ट टाइम आहे, बिकॉज मला असं वाटलं की मी इथे कॉलेज टाइमला आली असेल, बट मी इथे नाही आलेली. सो माझा हा फर्स्ट टाइम आहे. तो सो पुढे बघूया कसं आहे ते. हो, तर ना मी काही लोकांचं बघतेय की काही लोक इथे बिस्लरी 10-12 बॉटल घेऊन आलेत मस्तपैकी आधीच तयारी करून. आणि आम्ही दोघे आलोय एकाच बॉटलवर, दीपालीच्या फ्रीजच्या एका बॉटलवर आलो आम्ही. सो पुढे जाऊ आणि बघूया, बिकॉज मी इथं खूप एक्सायटेड आहे बघण्यासाठी, फिरण्यासाठी, जे मी नेहमीच असते. आणि आम्हाला ड्रोन शूट सुद्धा काढायचे, ते पण बेस्ट येतीलच आणि आलेच पाहिजे आणि ते व्हायरल सुद्धा झाले पाहिजे. ओके, सो आम्ही या साईडनी बाहेर आलोय आणि या साईडने आम्हाला जायचंय वरती. तर इथे लिहिलंय श्री पीर हाजी मलंग साहेब दर्गा. आणि मी दर्ग्यामध्ये अजूनपर्यंत लाईफमध्ये कधी नाही गेली आहे. सो बघूया जाऊन. आणि तुम्ही या साईडला चारी साईडला बघू शकता किती सुंदर वाटतंय ते. आणि समोरून येतो रोपवे, तुम्हाला दाखवते. सो इथून येतं आणि इथून 10 मिनिटांनी येतं. सो आता आम्ही जस्ट उतरलोय, तर आता 10 मिनिटांनी परत एक येईल. आणि खालून तुम्ही डिस्टन्स बघू शकता. म्हणजे एवढं इझी झालंय ना वरती येणं, खरंच खूप बेस्ट सर्व्हिस आहे ही. आणि असं आधी का नाही झालं काय माहिती, बट हे झालंय खरंच खूप मस्त झालंय. जेणेकरून खूप इझी होतं. ज्यांना ट्रॅकिंग करायचं त्यांनी ट्रॅकिंग सुद्धा करू शकता आणि ज्यांना याने यायचं त्यांनी याने सुद्धा येऊ शकता. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता छोटे स्टॉल आहेत. या साईडला पूजेचं सामान वगैरेचा स्टॉल आहे, या साईडला खायचं नॉर्मल स्टॉल आहे. सो आतमध्ये पाण्याची सोय तर आहे. तर आता आपल्याला इथून वरती जायचंय. ए दीपाली वरती काय करते? अरे आणि हा बा 70 रुपये आणि छोटी वाली ओके. ही 70 वाली का मोठी ना लांब लचक? म्हणजे घेऊन जाऊ शकतो आम्ही, रिटर्न नाही द्यायची ना? हा हा
काय कमी नाही आजी? काय तुम्ही करायला आजी एवढं जगला विकत घेतो बनवतो. ते पण आहे. काय काम करायला लागलं तर पळा बनवा साफ करा. हा हो ते तर आहे. पण तुम्ही येणं सोपं तुम्ही एकटेच राहता? रिटर्न गए हो जो हमारे बाजू थे ना. पुन्हा शाळेत हा. तर ही काठी तर मजबूत आहे. ही माझ्या आईला कपडे सुकट टाकायला पण होईल. चल आजीसाठी घेऊन टाकला. हा आणि एक चार्लीसाठी. हे काय आहे? हे छोट. अच्छा तेच बोलली ते काय आहे? हा. तर तुम्ही येताय ते इथे आजीकडून काट्या नक्की घ्या. मी माझ्या साईजने काठी घेतली आहे, छोटीशी पातळशी. आणि तिने तिच्या साईजने काठी घेतली आहे, तिच्या हाईट एवढी आणि जाडी ढोली. येस. तर आतमध्ये खूप सारे छोटे छोटे स्टॉल आहे आणि चालून चालून आमचा अजून रस्ता संपत नाहीये. कंटिन्यू चालणं चालूच आहे. आणि आतमध्ये एवढे छोटे छोटे स्टॉल आहेत की प्रमाणाच्या बाहेर. जर तुम्हाला खायचं असेल, ह्या छोटे छोटे हॉटेल असेल या काही छोटी छोटी शॉपिंग करायची असेल तर ते पण इथे आहे. पण आमचा रस्ता नाही संपत आहे आणि मी चालून चालून थकली आहे. तर मंडळी आता आम्ही आलोय हाजी मलंग इथे आणि तुम्ही बाहेरचा हा एरिया बघू शकता. इथे खूप सारे स्टॉल आहेत. सो आता आपण आलोय हाजी मलंग मध्ये आणि इथे आता दर्शन घेऊन आम्ही चाललोय पुढच्या स्टेपला. तर आता आम्ही खालून इथे वरती आलोय. थोडं ट्रेक पण होईल आणि आम्हाला इथला व्ह्यू घ्यायचा आहे खूप सुंदर असा, जो आम्हाला स्पॉट भेटत नाहीये तो आम्ही शोधतोय. सो शोधूया. ॲक्च्युली आम्ही रस्ता चुकलो, त्याच्यामुळे आम्ही एक तास गोल 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 फिरून एकाच जागी आलो. तर आता परत आम्ही इथे आता वरती चाललोय आणि इथे वरती जायला खूप मनाई केली आहे बिकॉज गेल्या वेळी 5 जण गेलेली वरती आणि खाली फक्त एकटाच उतरलाय, म्हणजे 4च्या 4 जण ऑफ झालेत. सो वरती जायला मनाई आहे. आता आम्ही गर्ल्स आहे म्हणून आम्हाला पोलिसाला काकांनी एकदम सॉफ्टली बोलून सोडलंय. आता मी ही स्कूटी घेऊन चाललोय. ही स्कूटी घेऊन, हिचा चाक पण नाहीये दीपाली, ती तूच चालवू शकतेस. चल.
गाईज आता आम्ही अर्धा रस्ता आलोय, पण इथे येऊन आमची जिरली, आम्ही परत चाललो खाली. देवाला तर आता आम्ही 10 मिनिटाची ट्रॅकिंग करून एवढ्या वर आलोय, एवढ्या मुश्किलीने, आणि वरती येऊन अशी आमची जिरली की इथून नीट व्ह्यू सुद्धा येत नाहीये, अजिबात नाही. जो शूट आम्हाला हवा होता तो घेताच नाही आला. त्याच्यामुळे आता परत आम्हाला उतरून खाली जायचंय या अवघड रस्त्याने. आणि ही बघा कुठे गेली, ही लपली कुठे, हे तू दिसत का नाही? ही काय हाय. वरती जाऊन बसलीये आणि मला सोडून पुढे पुढे पळते, हात पण नाही देत कारण की मी हील घातलीये म्हणून. सो आता आपण खाली जाऊया आणि खालचाच व्ह्यू घेऊया आणि बघूया तिथला व्ह्यू कसा येतो. आम्ही ड्रोन साठी एवढी खटपट करतोय, ड्रोनच्या शूट साठी. चलो भाई अभी चलो. आता आम्ही वरती जाऊन खाली उतरतोय. दर्शन वगैरे तर झालं छानपैकी, मन्नत सुद्धा मागितली आहे. सो बघूया ती कम्प्लीट होते का. अँड आता आम्ही चाललोय खालच्या दिशेने खाली, बिकॉज दर्शन झालंय. आता फक्त ड्रोन शूट बाकी आहे, ते फक्त घ्यायचं राहिलंय. तर इथे ट्रेन बघूया, इथे 10-10 मिनिटांनी ट्रेन आहे. तर आपल्या ट्रेनचं मेन शूट ड्रोननी घ्यायचं बाकी आहे, मग ते आपण खाली उतरूनच घेऊया, बिकॉज मेन आम्ही आलो त्यासाठी, तेच बाकी आहे लास्टला. तर आता तेच घ्यायचं बाकी आहे, मग डायरेक्ट आपण ट्रेनने खाली जाऊया. आणि ट्रॅकिंगनी जी हालत झाली आहे ती मी सांगू नाही शकत, बिकॉज मला दीपालीने आधी सांगितलं शूज घालून ये, बट मी घालून आली हिल शानपणा करून, आणि त्यात मी अजून जास्त दमली.
मंडळी आता श्री मलंगडला जाणं खूप इझी झालंय. सो तुम्ही इझिली इथे येऊ शकता. कल्याण स्टेशनला उतरून तुम्ही इथे बस करून येऊ शकता या रिक्षा करून येऊ शकता. आम्ही तर स्कूटीने आलो, त्याच्यामुळे आम्हाला खूप जवळ पडलं. आमच्या इथून तर फक्त अर्ध्या तासावरच आहे. सो आम्ही इझिली आलो. सकाळी मस्तपैकी शूट वगैरे केलंय आणि इथे तिकीट आहे पर पर्सन 75, ते पण वन टाइमचे. आणि जर रिटर्न काढताय तर 150 रुपीज तिकीट आहे. सो खरंच खूप इझी झालंय लहान मुलांसाठी, जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना चालण्याचा प्रॉब्लेम होतोय, सगळ्यांसाठी खरंच खूप मस्त आहे. बट ज्यांना ट्रॅकिंग करायची ते ट्रॅकिंग सुद्धा करू शकतात, बिकॉज दुसरी साईड ट्रॅकिंगची सुद्धा ओपन आहेत. तर काही लोक ट्रॅकिंग करत सुद्धा येत होते आणि आम्ही 80 लोक गेलो त्याने. आणि शूट वगैरे पण खरंच खूप छान झालं. लवकरच रील पडेल, सो ती रील सुद्धा तुम्ही बघा. आणि जे इथे येण्याचा प्लॅन करतायत तर लवकर या. फक्त सॅटर्डे आणि संडे अवॉइड करा, त्या दिवशी येऊ नका, बिकॉज खूप मरणाची गर्दी असते त्या दिवशी. कारण की गेल्या वेळीच तसं झालं की सॅटर्डे संडे ओव्हर गर्दी आणि एवढी रील व्हायरल होत्या, त्याच्यामुळे त्या टायमाला येऊ नका. येताय तर सकाळचं या, अख्खा दिवस मस्तपैकी टाइम घालवा आणि इझिली तुम्हाला होऊन जाईल मस्तपैकी. सो आता पुरतं बाय आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.